नागपूरच्या गुमगावात मालमत्तेच्या वादातून गोळीबार, काका पुतण्यासह तिघे जखमी। नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत गुमगाव परिसरात बुधवारी सकाळी मालमत्तेच्या वादातून गोळीबाराची थरारक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली। 87 वर्षीय नाना देवतळे आणि त्यांचा 42 वर्षीय पुतण्या प्रवीण देवतळे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून मालमत्तेचा वाद सुरू होता, ज्याचे रूपांतर बुधवारी सकाळी हिंसक चकमकीत झाले। सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादानंतर रागाच्या भरात प्रवीणने नाना देवतळे यांच्यावर फावड्याने प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे नाना देवतळे जखमी झाले। या अनपेक्षित हल्ल्यानंतर स्वसंरक्षणासाठी नाना देवतळे यांनी आपल्याकडील परवानाधारक बंदुकीतून गोळ्या झाडल्या, ज्यातील एक गोळी प्रवीणच्या पोटात तर दुसरी त्याचा मित्र विजय मानावार यांच्या हाताला लागली। या रक्ताळलेल्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी नागपूरच्या एम्स रुग्णालयात हलवले। पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल केले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।